नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, महाऊर्जा विभागाअंतर्गत जे मित्रांनो सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 2 दिवसापूर्वी मित्रांनो याची ऑफिशियल जाहिरात देखील आलेली आहे, ज्या संदर्भात आपण डिटेल एक व्हिडिओ बनवून तुम्हाला संपूर्ण काही माहिती आपण दिलेली होती। तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी PYQ व त्यासोबतच ज्याचा अभ्यासक्रम काय आहे सर यावर आधारित एक आम्हाला डेमो क्वेश्चन पेपर दाखवा या प्रकारची अनेक जे आहे थोडक्यामध्ये आपल्याला मागणी करण्यात आलेली होती कमेंट बॉक्स द्वारे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओपासून जे आहे जे की महाऊर्जा विभाग भरतीसाठी आपण डेमो क्वेश्चन पेपरची सीरीज सर आपण ती सोडवणार आहोत। त्यासोबतच जे काही एक्झाम बेस्ड IMP क्वेश्चन असतात ते संपूर्ण काही आजपासून कव्हर करणार आहोत। तर जे सांगायचं झालं तर महाऊर्जा विभागाअंतर्गत जे आहे 3 पदांकरता म्हणजेच की प्रकल्प कार्यकारी अधिकारी गट ब, त्यानंतर प्रकल्प अधिकारी गट क आणि लेखापाल गट क या मित्रांनो 3 संवर्गाकरता भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे, जी की याची भरती कंप्लीट करत आहे IBPS या कंपनी मार्फत, जे मित्रांनो हे संपूर्ण काय जे की परिपूर्ण केलं जात आहे। तर मित्रांनो, तुम्ही यासाठी अजून अर्ज केला नसाल किंवा तुम्हाला याची अजून डिटेलमध्ये माहिती नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा ऑफिशियल आपण व्हिडिओचा लिंक आपण मित्रांनो दिलेला आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण काय माहिती घेऊ शकता। आणि याच्या अभ्यासक्रमाबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, जो काही मी तुम्हाला या ठिकाणी फॉर्मॅट दाखवलेला आहे त्या फॉर्मॅटनुसारच संपूर्ण क्वेश्चन पेपर आणि अभ्यासक्रम असणार आहे। तर अभ्यासक्रम थोडा हटके आहे याचा, म्हणजेच की यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान किंवा मराठी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामर हे काही पाहायला मिळणार नसेल। तर यामध्ये फक्त तुम्हाला बुद्धिमत्ता दिसणारा असेल, त्यानंतर तुमचा टेक्निकल सब्जेक्ट हा थोडक्यामध्ये दिसणारा असेल। टेक्निकल म्हणजेच काय, जे काही अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आहेत, विद्युत अभियांत्रिकी शाखेत ज्यांचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांचं टेक्निकल मिळणार असेल, आणि नॉन टेक्निकल मध्ये फक्त बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणारा असेल। मित्रांनो, आपण तुमची जी आहे संपूर्ण या ठिकाणी तयारीसाठी आपण संपूर्ण तयारी केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ताची परिपूर्ण म्हणजेच की 80 प्रश्न असणारे आहेत, प्रश्न संख्या जे की 40 गुणासाठी तुम्हाला त्या ठिकाणी येणारे आहेत, आणि टेक्निकलचे 80 प्रश्न असणारे आहेत आणि ते 160 गुणासाठी असणार आहेत। यामध्ये थोडक्यामध्ये हा थोडा वेगळा अभ्यासक्रम आणि वेगळा जो पेपर फॉर्मॅट आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तरी पण तुम्हाला घाबरण्यासारखी काही गरज नाही, कारण का आपण जे आहे याची तुमची परिपूर्ण म्हणजेच की 160 प्रश्न 200 गुणाची आपण परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेणार आहोत। त्यामुळे फक्त आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, आपले रेग्युलरली अपडेट तुम्ही पाहत चला, जेणेकरून तुम्हाला कशाचीही कोणत्याही बाबीची काही तेवढी गरज भासणारी नसेल। तर सुरू करू आपला आजचा भाग 1, जो की प्रकल्प अधिकारी व इतर पदांसाठी आपण हा कंडक्ट केलेला आहे। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला पहा, की यामध्ये काय म्हणतो की त्या पर्यायाची निवड करा जो दिलेल्या शब्दांच्या अशा योग्य क्रमाचे प्रतिनिधित्व करतो जसे ते इंग्रजी शब्दकोशात दिसतात। तर म्हणजेच काय, तर इंग्रजी शब्दकोश जो असतो ना आपला, तर इंग्रजी शब्दकोशानुसार आपल्याला या ठिकाणी जे शब्द प्रतिनिधित्व करतात म्हणजे की पुढे पुढे येतात त्यानुसार जे आपल्याला याचा क्रम या ठिकाणी मांडायचा आहे। तर तुम्हाला या प्रकारचे सेम टू सेम जे काही IBPS हे प्रश्न विचारत असते, कारण का IBPSचा पॅटर्न जर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसाल किंवा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी मित्रांनो तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण का आपण जे आहे त्यासाठी स्पेशली तुम्हाला एक अनाउन्समेंट देखील सांगणार आहोत लवकरच, आणि त्यासोबतच जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या प्रकारचे प्रश्न त्यामध्ये सोडवलाच असाल। तर यामध्ये आपल्याला जे थोडक्यामध्ये काही शब्दसंग्रह दिलेले आहेत, जसे की या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये पहिलं कार्टून, त्यानंतर कॅरियर, त्यानंतर कॅरीइंग, पुन्हा कॅरियझल, त्यानंतर कॅर्नवल आणि कॅरी एज या प्रकारचे आपल्याला 6 जे आहे शब्द दिलेले आहेत, जे की अल्फाबेटिकल नंबर नुसार नाही आहेत, परंतु आपल्याला त्याला एक क्रम या ठिकाणी आपला परिपूर्ण बनवायचा आहे। तर आता इंग्रजी शब्दकोशामधील क्रमानुसार मांडणी करायची झाल्यास इंग्रजी शब्दकोशात शब्दांची मांडणी त्यांच्या अक्षरानुसार केली जाते, ज्यामध्ये हे अक्षर आहेत त्यानुसार केली जाते। जर पाहिलं अक्षर सारखे असेल तर दुसरे अक्षर पाहिलं जातं आणि असेच आपण पुढे केलं जातं। म्हणजे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की सी 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 हे प्रत्येक ठिकाणी सी सी आलेलं आहे, म्हणजेच की पहिलं जे अक्षर आहे ते कॉमन आहे। त्यानंतर मग आपल्याला काय पाहावं लागेल, जे की दुसरं अक्षर काय या ठिकाणी दुसरं अक्षर देखील कॉमनच आहे, म्हणजे की ए ए ए ए ए ए या ठिकाणी म्हणजे 6 ठिकाणी ए ए आहे। तर पहिलं अक्षर कॉमन आहे, दुसरं अक्षर देखील कॉमन आहे, तर मग आपल्याला काय पाहावं लागेल, जे की तिसरं अक्षर, मग तिसरं अक्षर काय आहे आर, तर तिसरं अक्षर देखील या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कॉमनच आहे, म्हणजेच की आर 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 प्रत्येक ठिकाणीच कॉमन आलेला आहे। तर पहा, अशा प्रकारे जेव्हा प्रश्न परीक्षेत तुम्हाला येतात तर 100% सांगतो की तुम्ही कन्फ्युजच होऊन जाणार, कारण का सगळे तर सारं दिसतात, मग याच्यामध्ये क्रम काय लावायचा, तर क्रम लावण्यासाठी आपल्याला आरच्या पुढचा आहे, म्हणजे की तिसराही सारखा जर मिळाला आपला तर आपला चौथा या ठिकाणी पाहावं लागणार असेल, कायानुसार अल्फाबेटिकल नंबरनुसार। तर चौथ्या अक्षरामध्ये आपल्याला फरक दिसतो का, तर हो, या ठिकाणी चौथ्या अक्षरामध्ये आपल्याला फरक दिसतोय, कारण का पहिल्यामध्ये ओ आहे, तर या ठिकाणी
दुसऱ्यामध्ये जे आहे आर आहे, तिसऱ्यामध्ये या ठिकाणी आर आहे, त्यानंतर चौथ्यामध्ये पाहिलं आपण तर ओ आहे, त्यानंतर एन आहे, त्यानंतर आहे जे की आय होणार आहे. तर यामध्ये आता आपल्याला शब्दकोशानुसार जो क्रम आहे तो लावावा लागणारा असेल. तर प्रथमतः शब्दकोशा क्रमांकावर काय येतो तर यामध्ये येणारा जो आहे पहिला जो की एन हा प्रथमतः येणारा असेल शब्दकोशानुसार. मग त्यानंतर काय येतं एनच्या नंतर काय येतं तर एनच्या नंतर जे की ओ या ठिकाणी येणार असेल काय नुसार तर शब्दकोशानुसार. मग त्यानंतर काय येतं त्यानंतर जे की आर येतात. तर आर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणीच आहे त्यामुळे फक्त जेवढ्या ठिकाणी आर आहे आपण त्या क्रमनुसार लिहून घेऊ. जसं की या ठिकाणी 2 मध्ये देखील आर आहे, त्यानंतर या ठिकाणी पाहिलं 2 मध्ये आर आहे, त्यानंतर 3 मध्ये देखील या ठिकाणी आर आहे, त्यानंतर 6 मध्ये देखील आर आहे. म्हणजेच किती वेळा आर येणार असेल तर आर एकूण जे आहे 3 वेळा येणार असेल. आर हा कसा येणार असेल 3 वेळा येणारा असेल. त्यानंतर पुढे उरलेला काय आहे मग या ठिकाणी जो की चौथा अक्षर या ठिकाणी जो की पहिल्यामधला टी हा जो आहे जो की उरलेला चौथा आहे. तर मग आता यानुसार आपल्याला काय म्हटलं की इंग्रजी शब्दकोशात दिसतात तो प्रतिनिधित्व करणारा काय आहे तर या ठिकाणी काय होणार असेल जे की एन हा कितव्यामध्ये आहे तर एन हा 5व्यामध्ये आहे म्हणून मी या ठिकाणी थोडक्यात 5 हा लिहून घेईल. त्यानंतर पुढे ओ कशामध्ये आहे ओ हा चौथ्यामध्ये आहे म्हणून 4 लिहून घेईल. त्यानंतर आर हे आता प्रत्येक ठिकाणी आर आहे म्हणून याची आता क्रमवारी आपल्याला योग्य त्या त्याच्या स्पेलिंगनुसार म्हणजे की त्याच्या पुढच्या अक्षरानुसार याची मांडणी करावी लागणारी असेल. जसं की पुढचं अक्षर म्हणजेच काय तर 6 मध्ये आहे म्हणून आपण 6 घेऊ. त्यानंतर पुढचं अक्षर त्याच्यानंतर परत आर आहे आपल्याला तर परत पुढचं अक्षर काय म्हणजे 2 मधलं पुढचं आय आहे म्हणून आपण या ठिकाणी 2 घेऊ. त्यानंतर पुन्हा परत तिसरा आहे आर मग तिसरा आर काय मधला आहे जे की 3 मधला आहे म्हणून आपण या ठिकाणी 3 घेऊ आणि शेवटी जो आपला कार्टूनचा जो टी आलेला आहे मग या ठिकाणी 1 घेऊ. तर या ठिकाणी काय बनलेला आहे आपला 5 4 6 2 3 1 जे की ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला पाहायला मिळणार असेल. मग याचं उत्तर काय होणार असेल जे की पर्याय नंबर डी हे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर थोडक्यात तुम्हाला या प्रकारची प्रश्न आयबीपीएस हे जे आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातात. तर आयबीपीएसचा अजून एक फॅक्ट आहे काय फॅक्ट आहे तर या ठिकाणी आपण 1 ते फक्त डी पर्यंत म्हणजे की ए ते डी पर्यंतचे 4 ऑप्शन घेतलेला आहे. कधी कधी ते 4 ऑप्शनवर बेसिक असतं तर कधी कधी ते 5 ऑप्शनवर थोडक्यामध्ये बेसिक असणार असतं. त्यामुळे ऑप्शनमध्ये काही कन्फ्युजन नसतं. ऑप्शन मध्ये फक्त एवढंच की कधी 4 ऑप्शन तर कधी 5 ऑप्शन मध्ये तुम्हाला ते विचारतात. परंतु जे प्रश्न असतात जे प्रश्नांचा जो काही पॅटर्न असतो तो सेम तुम्हाला या प्रकारचा परीक्षेमध्ये पाहायला मिळणार असेल. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचाच अभ्यास करायचा आहे जर 80 प्रश्न संख्यामधून तुम्हाला 40 पैकी 40 गुण घ्यायचे असतील तर मित्रांनो. तर अशा प्रकारची तुम्हाला प्रॅक्टिस असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतरचा पुढील दुसरा आपला जो की दुसरा प्रश्न काय म्हणतो पहा. दुसरा प्रश्न काय म्हणतो की खाली दिलेल्या 5 शब्दांवर आधारित प्रश्न आहेत. तर खाली दिलेले 5 शब्द आहेत आणि त्यावरच आधारित जो आहे तो प्रश्न आहे. शब्द काय आहेत पहिला TSR, दुसरा आहे FKL, तिसरा आहे FGO, त्यानंतर VQE, त्यानंतर HDB. तर या ठिकाणी प्रश्न ब्रॅकेटमध्ये काय तर दिलेल्या क्रिया केल्यानंतर बनलेला नवा शब्द अर्थपूर्ण असेल असंच नाही. म्हणजे की या संपूर्णापासून जर आपण एखादा नवीन शब्द येईलच म्हणजे की नवीन अर्थपूर्ण शब्द बनेल असं काही नाही तर ते काही असू शकतं असं त्या ठिकाणी आपल्याला एक नोट म्हणून सूचना या ठिकाणी दिलेली आहे. तर प्रश्न काय म्हणतो की चौथा शब्द डावीकडून घेतल्यावर त्यातील तिसरा अक्षर आणि उजवीकडून तिसरा शब्द घेतल्यावर त्याचा पहिल्या अक्षराच्या दरम्यान इंग्रजी वर्णमालेत किती अक्षर आहेत. तर किती अक्षर आहेत या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. असे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेत पाहायला मिळतात. तर यासाठी या प्रश्न सोडवण्यासाठी मी कच्च्या कामासाठी एक कागद या ठिकाणी रेफर करेल. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की चौथा शब्द डावीकडून. तर चौथा शब्द डावीकडून या ठिकाणी आता उजवी बाजू ही होणारी असेल आणि डावी बाजू ही होणारी असेल. आता डावीकडून कितवा म्हटलेला आहे चौथा शब्द म्हणलेला आहे पण डावीकडून चौथा शब्द कोणता असणार 1 2 3 4 म्हणजेच की VQE हा जो आहे काय असणार असेल जो थोडक्यामध्ये चौथा शब्द आहे. आणि चौथ्या शब्दालाही समोर काय म्हटलेलं आहे की चौथा शब्द डावीकडून घेतल्यावर त्यातील तिसरा अक्षर म्हणजेच कोणता तर हा ई हा होणार असेल त्याचा तिसरा अक्षर आणि उजवीकडून तिसरा शब्द घेतल्यावर त्याच्या पहिल्या अक्षराच्या दरम्यान. तर उजवीकडून तिसरा कोणता आहे आता 1 2 3 म्हणजेच की जो उजवीकडून 1 2 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उजवीकडून जो तिसरा अक्षर कोणता होणार असेल या ठिकाणी जे की FGO हे जे आहे थोडक्यामध्ये येणारा असेल म्हणून या ठिकाणी मी FGO लिहून घेतो. आता त्यानंतर समोर काय म्हटलं आपल्याला की
पहिल्या अक्षराचा, याचा पहिला अक्षर कोणता आहे तर जो की एफ आहे. तर पहिल्या अक्षराच्या दरम्यान इंग्रजी वर्णमालेत किती अक्षर आहेत, म्हणजेच की या दोन्हीच्या दरम्यान किती अक्षर आहेत. तर या दोन्हीच्या दरम्यान कोणता अक्षर आहे का तर इंग्रजी वर्णमालेत ई आणि एफ ही लागोपाठची अक्षरे आहेत. यामध्ये कसल्याही प्रकारचा कोणताही अक्षर नाही, म्हणजेच काय या ठिकाणी काही नाही म्हणताना या ठिकाणी शून्य आहे. तर पर्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी शून्य दिलेलं आहे का तर पर्यायामध्ये शून्य दिलेलं नाही, परंतु याचं पर्याय नंबर ए हे उत्तर होणार असेल, म्हणजे की त्या ठिकाणी काही नाही मात्र एक आहे असं आपण ग्राह्य धरून त्याचं उत्तर जे आहे पर्याय नंबर 1 या ठिकाणी निवडू शकतो. तर काही वेळेस असे देखील प्रश्न असतात, परंतु त्याला जे आहे उत्तर काढण्यासाठी आपल्याला त्याची मिळती जुळती आणि सर्वात जी जवळची संख्या असते ती आपल्याला त्या ठिकाणी ऍड करावयाची असते. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल मित्रांनो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही महाऊर्जा विभाग पदभरती 2025 साठी मित्रांनो स्पेशली असलेली आपली मित्रांनो अतिसंभव टेस्ट सिरीज बॅच प्लस ई बुकची बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केला नसाल तर लगेच तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. कारण का त्यामध्ये मित्रांनो तुमच्या महाऊर्जा विभागासाठी जे काही लागणारा अभ्यासक्रम आहे तो मित्रांनो आपण ए टू झेड अभ्यासक्रम त्यामध्ये आपण कव्हर करून दिला आहे, ज्यामध्ये तुमची संपूर्ण काही 160 प्रश्न 200 गुणाची मित्रांनो परिपूर्ण तयारी होऊन जाणार असेल. यामध्ये मित्रांनो टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजेच की बुद्धिमत्ता चाचणी व त्यासोबत जे तुमचा तांत्रिक विषय आहे तो संपूर्ण काही यामध्ये आपण टॉपिक वाईज कव्हर करून दिला आहे, जो की इतर तर तुम्हाला कोठेही मिळणारा नसेल. यामध्ये मित्रांनो संपूर्ण काही तुमची ऑनलाईन टेस्ट सिरीजची प्रोग्रेस रिपोर्ट पाहता येणार असेल, जे टॉपिक आहे त्या टॉपिकची परिपूर्ण तयारी होणार असेल, त्यासोबतच जे नोट्स आहेत नोट्समध्ये तुम्हाला संपूर्ण काही ए टू झेड त्या ठिकाणी मित्रांनो वाचन होणार असेल. तर मित्रांनो तुम्ही एवढा जरी अभ्यास केलात आपले टेस्ट सिरीज आणि ई बुक्स मित्रांनो परिपूर्ण अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही महागड्या पुस्तकाची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही तुम्हाला महागड्या क्लासेसची अजिबात गरज पडणारी नसेल. संपूर्ण काही तुमची ए टू झेड तयारी मित्रांनो यामार्फत होणारी असेल. त्यामुळे तुम्ही अजूनही जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण का सध्या स्थितीमध्ये आपला जो 549चा ऑफर प्राइस चालू आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला हे संपूर्ण काही मिळणार असेल. त्यामुळे वेळ खूप कमी आहे, लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो, चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर जे कोणी विद्यार्थी महाऊर्जा विभाग भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरले असतील त्यांनी लगेच आपली जी बॅच स्पेशली आपण तुमच्यासाठी बनवलेली आहे ती लगेच जॉईन करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे सरावासाठी टेस्ट सिरीज आपण इंटिग्रेट करून दिलेले आहेत व त्यासोबतच तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग क्लासेस लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. त्यामध्ये आपण संपूर्ण काही तुमच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे ते सर्व आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे मित्रांनो. जेवढे तुम्ही जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस कराल, जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा मित्रांनो तुमचा 100% चांगला निकाल त्या ठिकाणी येणारा असेल. जेवढे काय आपण ई बुक तुम्हाला इंटिग्रेट करून दिलेले आहे तर त्या ई बुकचा मित्रांनो फक्त रेग्युलर तुम्ही अभ्यास करत चला, 100% नक्की तुम्हाला त्याचा फायदा जो की त्या ठिकाणी पाहायला मिळणारा असेल. त्यानंतर आपण पुढील पाहू आपला प्रश्न तिसरा, जो की काय म्हणतो पहा की खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि योग्य उत्तर यापैकी निवडा. तर खूप प्रश्न आपल्याला लेंथी वाटतो, पण सोडवायला गेलं तर खूपच शॉर्टमध्ये याचं उत्तर निघणार असेल. तर काय प्रश्न आहे की एक अर्थपूर्ण 8 अक्षरी शब्द तयार केला जात आहे. तर 8 अक्षरी शब्द तयार केला जात आहे अर्थपूर्ण, तर कोणतेही 2 अक्षर सारखे नाहीत. तर कोणतेही 2 अक्षर सारखे नाहीत. तर यस आणि यन यांच्यामध्ये 3 अक्षरे आहेत. सी हे यू च्या डावीकडे दुसरे आहे आणि यू हे टी च्या डावीकडे आहे. डी हे अत्यंत डावीकडे आहे किंवा अत्यंत उजवीकडे आहे. डी आणि ओ यांच्यामध्ये किमान 2 अक्षरे आहेत आणि ओ हे यू च्या तात्काळ डावीकडे आहे. टी हे यांच्या तात्काळ उजवीकडे आहे. आय हे अत्यंत टोकाला नाही. सी च्या संदर्भात आय चे स्थान थोडक्यामध्ये काय आहे. तर सी आणि आयचं या ठिकाणी आपला स्थान जे आहे या ठिकाणी सांगायचं आहे. तर आता असा प्रश्न जर पाहिला तर तुम्ही 100% गोंधळून जाणार, म्हणजे गोंधळून जाणार असेल तर आता सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण देऊन याचं उत्तर जे आहे अचूक पद्धतीनं काढून सांगतो. तर आपल्याला काय म्हटलेलं प्रश्नामध्ये की आपल्याला 8 अक्षरी शब्द तयार करायचा आहे. तर सर्व अटी एक प्रमाणे आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागणार असेल. त्यामध्ये पहिली अट काय आहे तर यस आणि यन यांच्यामध्ये 3 अक्षरे आहेत. तर पहिली अट या ठिकाणी लिहून घेतो, यस आणि यन यांच्यामध्ये 3 अक्षरे आहेत, म्हणजेच की 1 2 3 ही जी आहे झाले याच्यामधले 3 अक्षर आपण ग्राह्य धरलं तर म्हणजेच की क्रम कसा होऊ शकतो तर मी या प्रकारे याचा क्रम होऊ शकतो. त्यानंतर दुसरी अट काय म्हटलं आपल्या या ठिकाणी सी हे यूच्या डावीकडे दुसरे आहे. सी हे यूच्या डावीकडे दुसरे आहे म्हणून या ठिकाणी आपण काय घेऊ तर या ठिकाणी असा बाण घेऊ. त्यानंतर सी यामध्ये 1 आणि यू या प्रकारे आपण याची जी आहे थोड्यात मांडणी करून घेऊ. त्यानंतरची आपली तिसरी अट काय आहे तर यू हे टीच्या डावीकडे आहे. यू हे टीच्या डावीकडे आहे म्हणजेच क्रम कसा होणार असेल जे की सी यू आणि टी, कारण का टी यूच्या हे डावीकडे आहे ना, यू हे
टीच्या डावीकडे आहे म्हटलेलं, म्हणून या प्रकारे क्रम होणारा असेल. त्यानंतर चौथी अट काय आपल्याला, ओ हे यूच्या तात्काळ डावीकडे आहे म्हटलेलं आहे. तात्काळ डावीकडे ओ हे यूच्या म्हणजेच की लगतच आहे, म्हणून या ठिकाणी काय होणार असेल, ओ यू आणि टी या प्रकारे हे बनणार असेल. आता पाचवी अट आपली पुढची, पाचवी अट कशा प्रकारची आहे, तर डी हे अत्यंत डावीकडे किंवा अत्यंत उजवीकडे आहे आणि डी आणि ओ यांच्यामध्ये किमान 2 अक्षरे आहेत म्हटलेलं आहे. म्हणजेच काय या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं, जे आपली पाचवी अट आहे, म्हणजे जर डी डावीकडे असेल तर ओ जो आहे तो खूप उजवीकडे जे की येणारा असेल. ओ हा कसा येणार आहे, खूप जे आहे उजवीकडे येणारा असेल, हे याची अट होणारी असेल. त्यानंतर 6वी अट आपली काय आहे पुढची, तर 6वी अट आहे टी हे एनच्या तात्काळ उजवीकडे आहे. म्हणजेच काय तर एन आणि टी हे कसे आहेत, तर एन आणि टी हे जे थोडक्यामध्ये एकत्र आहेत. त्यानंतर आपला 7वी अट आणि शेवटची अट काय दिलेली आहे, तर एन या ठिकाणी 7वी अट जी की आयची अट आहे. आय कसा आहे, तर आय हा अंतिम टोकाला आहे, म्हणजे की आय मध्ये कुठेतरीच आहे या ठिकाणी, म्हणून आय आपण या ठिकाणी फक्त कुठेतरी आहे म्हणून घेऊ. आता या सगळ्या अटी जर आपण क्रमानुसार लावल्या तर आपल्याला कसा शब्द तयार होणार असेल ते आपण या ठिकाणी पाहू. तर या सगळा जर आपण क्रमानुसार लावला तर यामध्ये प्रथमतः जे की डी येणार असेल, त्यानंतर सी येणार असेल, त्यानंतर आय येणार असेल जो की हा मधला आय आपण घेतलेला आहे, त्यानंतर ओ येणार असेल, त्यानंतर यू येणार असेल आणि त्यानंतर एस येऊन शेवटी यांच्या नंतर जो की टीला टी येणारा असेल, कारण का हे दोघंही लगतचे असल्यामुळं. तर या ठिकाणी ह्या प्रकारे एक जो आहे 1 2 3 4 5 6 7 8 अक्षरी एक शब्द जो की तयार होणारा असेल. आता आपण जे आहे यामध्ये आपल्याला म्हटलंय की सीच्या संदर्भात आय हे कुठले स्थान असणार असेल. आता सीच्या संदर्भात या ठिकाणी जर पाहिलं तर सीच्या संदर्भात या ठिकाणी कुठले स्थान आहे, तर सीच्या संदर्भात त्याच्या उजवीकडचं स्थान आहे, म्हणून पर्याय नंबर आपल्याला या ठिकाणी मिळते. तर पर्याय नंबर या ठिकाणी काय होणार असेल, जे की सी, जे की उजवीकडे दुसरं या स्थान या ठिकाणी मिळणार असं असेल. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं थोडक्यामध्ये उत्तर जे आहे ते येणार असेल. तर असे प्रश्न तुम्हाला IBPS हे कन्फर्म स्वरूपामध्ये विचारत असते, हे तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, कारण का असे प्रश्न खूप किचकट असतात, डोकं खाऊ स्वरूपाचे असतात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस ही अतिशय इम्पॉर्टंट असते. त्यामुळे जेवढे तुम्ही या प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर सराव कराल तेवढं तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा जो की होणारा असेल मित्रांनो. त्यामुळे लगेच आपली जी बॅच आहे टेस्ट सिरीजसाठी जी आपण रिलीज केलेली, तुम्ही त्यामध्ये लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या. डिस्काउंट ऑफर सध्याला चालू आहे, त्यामुळे तुम्हाला ते कमी रुपयामध्ये व कमी खर्चिक याच्यामध्ये मिळणारे असेल मित्रांनो. परफेक्ट 100% इफेक्टिव्ह आहेत, रिझल्ट देणारे आहेत. त्यामुळे चांगल्या उत्तम तयारीसाठी लगेच घ्या. आणि त्यामध्ये ईबुक सध्याला आपण काही उपलब्ध केलेले आहेत आणि सर्व काही ईबुक लवकरच त्यामध्ये उपलब्ध देखील तुम्हाला करून देणारे आहोत. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 4था, जो की काय म्हणतो पहा, 4था प्रश्न. तर खालील 5 संख्यावर आधारित प्रश्न आहेत. जसे की आपण वर जे आहे या मागील प्रश्नामध्ये आपण शब्दावर आधारित पाहिलं होतं, तर या ठिकाणी संख्यावर आता पाहणार आहोत. तर काय आहे, 625, 427, 189, 258 आणि 469 या प्रकारे. तर दुसऱ्या कमी संख्येच्या तिसऱ्या अंकाचा आणि दुसऱ्या मोठ्या संख्येचा पहिल्या अंकाचा गुणाकार किती, तर त्या प्रकारचा प्रश्न आहे या ठिकाणी. तर काय म्हटलंय सुरुवातीला, दुसरी कमी संख्या, जे की दुसरी कमी संख्येचा तिसऱ्या अंकाचा, तर दुसरी कमी संख्या कोणती आहे या ठिकाणी, तर ती आहे या ठिकाणी जे की 258 या ठिकाणी आहे दुसरी संख्या. आणि दुसऱ्या संख्यामधलं काय म्हटलं या ठिकाणी, दुसरी कमी संख्येचा तिसरा अंक या ठिकाणचा जो तिसरा अंक आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर तिसरा अंक या ठिकाणी कोणता आहे, तर तिसरा अंक जो की या ठिकाणचा 8वा आहे. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे दुसऱ्या मोठ्या संख्येचा अंक घेतला, त्यानंतर दुसऱ्या मोठ्या संख्येचा पहिल्या अंकाचा गुणाकार. तर पहिला अंक या ठिकाणी कोणता आहे, जे की दुसऱ्याचा, तर या ठिकाणी आहे जे की 4, म्हणजेच की 427 मधला 4. आता या दोघांचा गुणाकार, तर या ठिकाणी 8 आपण गुणिले 4 जर केलं तर 8 चे काय येतं, जे की 32. पर्याय नंबर ए याचं थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. तर असे देखील काही शॉर्ट फॉर्म मध्ये क्विक वेळामध्ये निघणारे काही प्रश्न असतात जे की विचारतात, आणि फक्त बुद्धिमत्ताच तुम्हाला कव्हर करायचं आहे. सर्व प्रकारच्या प्रश्नांमध्ये फक्त बुद्धिमत्ताचे तुम्हाला प्रश्न येणारे आहेत. त्यामध्ये त्यांनी मॅथ वगैरे कसल्याही प्रकारचं इंटिग्रेट केलं नाही किंवा अभ्यासामध्ये त्याने आपल्याला सांगितलेलं नाही. त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, तर फक्त बुद्धिमत्तावरच आपल्याला फोकस करायचा आहे. त्यानंतरचा आपला पुढील 5वा प्रश्न, जो की काय म्हणतो पहा, आणि हा प्रश्न तुमच्यासाठी आपण सोडवण्यासाठी दिलेला आहे तुम्हाला. तर क्वेश्चन फॉर यू मधला, की खाली एक श्रेणी दिली आहे ज्यामध्ये एक पद गहाळ आहे,
दिलेल्या पर्यायामधून तो पर्याय निवडा जो श्रेणी पूर्ण करेल. तर या ठिकाणी श्रेणी पूर्ण करायचा म्हणजे की या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार असेल तर पहिला आहे NRTS, दुसरा आहे JNPO, तिसरा आहे FJLK, त्यानंतर BFSG. तर या प्रकारचं आहे आणि पाचवं तुम्हाला या ऑप्शन पैकी निवडायचं आहे. तर कोणतं पद आहे जे की समोर येणार असेल आणि काय याच्यामध्ये बेसिक नियम आहे तो तुम्हाला खाली वापर करायचा आहे. तुमच्या पद्धतीनं याचा संपूर्ण सोडावा करा. त्यानंतर योग्य उत्तर जे तुम्हाला येत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मित्रांनो सांगा. अन्यथा आपण याच्या भाग 2 मध्ये आपण याचं तुम्हाला संपूर्ण सहस्पष्टीकरणासोबत उत्तर सांगून देऊ. परंतु तयारी करता तुम्ही अर्ज भरला असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि प्रश्न देखील अवघड नाही, अतिशय सोपाच आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे प्रॅक्टिससाठी देत आहे. त्यामुळे नक्की याचं खाली उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. त्यानंतरचा 6वा प्रश्न, 4 शब्द दिले आहेत त्यापैकी 3 एकाच प्रकारचे आहेत आणि एक वेगळा आहे म्हणजे की या ठिकाणी गटातनं बसणारा शब्द निवडायचा आहे. तर यापैकी याचं काय उत्तर होणार असेल तर 4 शब्द या ठिकाणी सारखेच आहेत. तर या ठिकाणी शब्द काय आहेत, घाटी, पठार, ग्लेशियर आणि पहाडी. यापैकी काय होणार असेल तर सांगायचं झालं तर यापैकी जो ग्लेशियर आहे हा गटातनं बसणारा आहे. म्हणजेच काय, पठार, घाटी, पहाडी हे सर्व जमिनीच्या भूभागाचे एक भाग आहेत आणि ग्लेशियर जो आहे हा बर्फाचा मोठा साठा असतो आणि तो भूभागाचा प्रकार नाही. म्हणून ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 7वा, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. पहा काय म्हणतो की लॉरा एका मुलासोबत चालत होती आणि त्याचा संबंध एका महिलेने विचारला. जे आहे लॉरा कोणासोबत चालली, एका मुलासोबत चालत होती आणि त्याचा संबंध कोणी विचारला आहे, एका महिलेनं विचारलेला आहे. आता काय म्हटलेलं आहे, लॉरा म्हणाली की माझा मातृकाका आणि त्यांचा मातृकाका यांचा काका एकच आहे. तर आता खूपच कन्फ्युजिंग प्रश्न आहे की नाही. तर त्यानंतर म्हटलं की लॉरा त्या मुलीशी कशा प्रकारे संबंधित आहे. तर लॉरा त्या मुलाशी थोडक्यामध्ये जो मुलगा आहे त्याचा लॉराचा थोडक्यामध्ये काय संबंध आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. आता यामध्ये मातृत्व काका म्हणजे मातृत्व काका जो आलेला आहे तर मातृत्व काका म्हणजेच काय, तुम्हाला आता पहिला प्रश्न पडलेला असेल. आता मातृत्व काका म्हणजे काय, तर मातृत्व काका म्हणजे जो आईचा भाऊ असतो, थोडक्यामध्ये आईच्या भावाला जे आहे म्हणजेच की आपण त्याला मामा म्हणतो, तर मामाला जे आहे हा शब्द वापरतात. आता असे शब्द देखील तुम्हाला शब्दावर देखील प्रश्न येतात. आता बरेच विद्यार्थी तर हे प्रश्न पाहता क्षणीच आता प्रश्न काय आहे की असं आउट ऑफ सिलेबस असा वाटतो, परंतु प्रश्न योग्यच आहे, परंतु आपलं थोडं नॉलेज कमी असल्यामुळं अशा प्रकारचे प्रश्न आले की उत्तर चुकीचं येत असते. परंतु अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहेत, सोडवायचे आहेत, जास्तीत जास्त आपल्याला गुण मिळवायचे आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न येणं इम्पॉर्टंट आहे. आता मातृत्व काका म्हणजेच की आईचा भाऊ ज्याला आपण मामा म्हणतो. तर या ठिकाणी लॉरा काय म्हणाली, मग लॉरा म्हणते की तिचा मामा आणि त्या मुलाचा मामा यांचा काका जो आहे कसा आहे, जो की एकच आहे. म्हणजेच आता या ठिकाणी लॉरा त्या मुलाशी कशा प्रकारे संबंधित आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टीकरण या ठिकाणी सांगतो की सांगायचं झालं तर दोघांचे जे आईचं कुटुंब आहे, दोघांचं आईचं कुटुंब म्हणजे की हे काही प्रमाणात समान आहे. कारण का या ठिकाणी जे की मातृत्व जो शब्द आलेला आहे त्यामुळं मातृत्व कुटुंब हा जो आहे थोडक्यामध्ये एका प्रकारे समानच आहे. म्हणजेच काय, तर याचा अर्थ काय होणार असेल की लॉरा आणि जो तो मुलगा आहे, लॉरा आणि तो मुलगा आईच्या बाजूने नातेवाईक आहेत. कोणाच्या, लॉराच्या आईच्या बाजूने हे नातेवाईक आहेत. जर दोघांचे मामा समान जे की काकाच्या पिढीत येतात, तर समान काकांच्या पिढीमध्ये येतात, तर त्या नात्याने लॉरा त्या मुलाची आईच्या बहिणीप्रमाणे म्हणजेच की थोडक्यामध्ये काय ठरते, तर ती थोडक्यात ठरते जे की मावशी ही जी आहे थोडक्यामध्ये ठरणारी असेल. म्हणून या ठिकाणी लॉरा ही काय होणारी असेल, तर लॉरा ही मावशी होणारी असेल, तर तो मुलगा काय होणार असेल, त्या लॉराचा थोडक्यामध्ये हा भाचा होणारा असेल. या ठिकाणी मावशी भाचा जे की पर्याय नंबर ब या प्रश्नाचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये येणार असेल. तर असे देखील काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. तर हा प्रश्न खूपच थोडक्यात मध्ये इंटरेस्टिंग स्वरूपाचा आहे आणि असे प्रश्न पाहता क्षणीच आपल्याला सोडवता येणं ते देखील एक सर्वात महत्त्वाचं भाग आहे मित्रांनो. कारण का प्रश्न कळणं आधी इम्पॉर्टंट आहे. जर आपला प्रश्न समजला ना तर आपण त्याचं उत्तर अचूक काढू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न 8वा. आता खालील शब्दांना इंग्रजी शब्दकोशातील क्रमाने लावा आणि सर्वात आधी येणारा शब्द निवडा. जे की आपण मागे जो पाहिला आहे ना त्या प्रकारचाच हा क्रम आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की हा प्रश्न तुम्हाला जास्त एक्सप्लेन करून द्यावा. तर जरी द्यायचं झालं तरी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, जे की पहिलं अक्षर हे सर्वांचंच कॉमन आलेलं आहे. त्यानंतर दुसरं अक्षर आपल्याला पाहायचं आहे, दुसरं देखील अक्षर हे सर्वांनाच कॉमन आहे. तिसरं अक्षर देखील सर्वांनाच कॉमन पाहायचं आहे. आता चौथ्या अक्षरामध्ये या ठिकाणी बदल आहे. तर अल्फाबेटिकल नंबरनुसार जो प्रथम, द्वितीय, तृतीय येतो का त्यानुसार आपल्याला याचं मांडणी करायचं आहे. जर आपण ठेवला तर आपला पर्याय नंबर डी हे असं जे आहे ते उत्तर येणार असेल.
त्यानंतरचा प्रश्न 9 असा आहे, खालील मालिकेत पुढील संख्या कोणती येईल? तर पुढील संख्या शोधायची आहे. तर 100, 121, 144 आणि 169 या प्रकारच्या या ठिकाणी थोडक्यामध्ये संख्या आहेत. तर पुढील संख्या कोणती येणारी असेल? तर मित्रांनो, तुम्ही या संख्येला जर पाहिलं तर या संख्या या ठिकाणी पाहू शकता, जे की 100 आहे, 121 आहे, त्यानंतर 144, 144 आहे, त्यानंतर 169, 169 आहे. तर या संख्येला पाहता क्षणी तुम्हाला असं काहीतरी वाटत असेल की या संख्या काहीतरी आहेत, काहीतरी आपण वाचलेलं आहे, कुठेतरी बघलेलं आहे. म्हणजेच काय, तर या संख्या कोणा ना कोणा संख्येच्या थोडक्यामध्ये जे की वर्ग मालिका आहेत किंवा वर्ग संख्येच्या मालिका आहेत. जसं की 100 म्हणजेच काय, तर 10चा वर्ग काय येतो थोडक्यामध्ये 100. तसं 11चा वर्ग काय येतो 121, 12चा वर्ग काय येतो 144 आणि 13चा वर्ग काय येतो जे की 169. मग आता पुढे काय असणार असेल, तर पुढे जो येणार असेल तो म्हणजेच काय असणार असेल, जे की 14. 14चा काय स्क्वेअर आहे आपल्याला जर तुम्हाला माहिती असेल तर 14चा स्क्वेअर येतो जे की 196. पर्याय नंबर दिसत आहे का? हो. तर पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. म्हणजे की 196 ही पुढील संख्या मालिकेतील पुढची संख्या आहे. तर असे देखील काही तुम्हाला प्रश्न येतात. तर तुम्हाला फक्त प्रश्नांचा सराव करायचा आहे, तुम्हाला प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. कारण का रिझनिंग हा सब्जेक्ट असा आहे ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जेवढं वाचन, जास्तीत जास्त जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढे प्रश्न समजून घ्याल, तेवढंच तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प जी आहे ती होणारी असेल. आणि त्यासाठी आपली टेस्ट सिरीज आणि ई बुकची जी बॅच आहे ती तुम्ही अजून जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आपण टॉपिक वाईज तुमच्या सब्जेक्टनुसार सर्व क्वेश्चन्स ऍड करून देतो आहोत. भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज आहेत, भरपूर सारे प्रश्नांचा सराव आहे त्या ठिकाणी, फक्त तुम्हाला जॉईन करायचा आहे. आणि त्यासोबत तुम्हाला फुल लेंथी टेस्ट देखील आपण त्या ठिकाणी इंटिग्रेट करून देणार आहोत, ज्यामध्ये तुमची जे पेपर पॅटर्न आहे जो तुमचा 200 गुणांसाठीचा, म्हणजे की 160 प्रश्न 200 गुणांसाठीचा, ज्यामध्ये 80 प्रश्न असणारे आहेत जे काही बुद्धिमत्ताचे आणि 80 प्रश्न असणारे आहेत कायचे, तर ते तुमच्या टेक्निकल सब्जेक्टचे. अशा प्रकारचे आपण लवकरच तुम्हाला फुल लेंथी टेस्ट देखील त्यामध्ये ऍड करून देणार आहोत. तर सध्याला ऑफर प्राइस चालू असल्यामुळे लगेच आपले ऍप डाउनलोड करा आणि तिथून मित्रांनो सविस्तर काही तुम्ही आपली बॅच जी आहे ती जॉईन करून घ्या. नाही तर काही कालांतराने जी आपली फीस जी आहे ती थोडक्यामध्ये वाढणारी असेल मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.